राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाच्या चर्चा मागील काही दिवसांपासून जोरदार सुरू आहेत। पवार काका पुतण्यांच्या आपण बघितलं तर वेगवेगळ्या भेटीगाठी सुद्धा अनेक वेळेला आपल्याला पाहायला मिळाल्या आणि या सगळ्यामध्ये आज पुण्यातल्या एका कार्यक्रमामध्ये अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्या बाजूला बसणं टाळल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात एक चर्चा सुरू झाली आहे। बघूया एक रिपोर्ट। दादा काकांपासून 2 हात लांब। अजितदादांनी शरद पवारांशेजारी बसणं टाळलं। अजितदादांनी बदलली बसण्याची जागा। ही दृश्य आहेत अजित पवारांनी पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवारांच्या शेजारी बसण्याचं टाळल्याची। त्याचं झालं असं की वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी शरद पवारांशेजारीच अजित पवार यांची बसण्याची जागा निश्चित करण्यात आली होती। मात्र कार्यक्रम स्थळी आल्यानंतर अजित पवार यांनी ही जागा अशी बदलल्याचं पाहायला मिळालं। अजितदादा व्यासपीठावर पोहोचले। त्यांनी पाहिलं की शरद पवारांच्या शेजारी आपली आसन व्यवस्था करण्यात आली आहे। मग अजितदादांनी पवारांशेजारी असलेली आपल्या नावाची पाटी एक खुर्ची सोडून असलेल्या खुर्ची शेजारी ठेवली आणि थोडं लांब बसणं पसंत केलं। एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे शरद पवारांच्या शेजारी अजित पवार बसणं हे वारंवार टाळतात का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। कारण आज पुन्हा एकदा अजित पवार शरद पवारांच्या शेजारी बसणं त्यांनी टाळलेलं आहे। आजच्या व्हीएसआयच्या मीटिंगमध्ये शरद पवारांनी आपल्या नावाची पाटी बदलून त्या ठिकाणी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची पाटी ठेवली आणि स्वतः दुसरीकडे जाऊन बसले। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर काका पुतण्यामध्ये कमालीचा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला। मात्र मागील काही काळापासून शरद पवार आणि अजित पवार यांच्या वाढलेल्या गाठीभेटी हा चर्चेचा विषय ठरला होता। त्यातच अनेकदा काकांच्या पुण्याईबद्दल त्यांच्या आशीर्वादाबद्दल अजितदादांनी जाहीर भाष्य केलं। मात्र आज अजितदादांनी काकांपासून 2 हात लांब राहत नेमका काय संदेश दिलाय अशी चर्चा सुरू झाली आहे। निलेश खरमरे, झी 24 तास, मुंबई।